सुधाकर काय? चहा घेणार का? नाही नको. काय सापडलं गावात? नाही ना, पण सापडेलच, लवकरच सापडेल. सुधाकर, तुला खरंच वाटतं का रे तो खड्डा बॉडी पुरण्यासाठी खणला असेल? अरे मला वाटतं तो खड्डा कोणीतरी खजिना बिजिना पुरण्यासाठी खणला असेल. खजिना? गावात एवढा खजिना कोणाकडे आहे रे? जामकर साहेब जर असतं ना, त्यांना बरोबर कळालं असतं. खरंय, पण जामकर साहेब आता नाहीत ना. त्यांचा शोध जोपर्यंत पूर्ण होत नाहीत ना, लवकर येतील असं वाटत नाही. तोपर्यंत सगळी जबाबदारी आपल्यावर आहे बरं का. तो खड्डा खांदला गेलाय म्हणजे गावात नक्कीच एक डेड बॉडी आहे, जिच्याबद्दल कोणाला काहीच माहित नाही. आपल्याला तिचा शोध घ्यायचा आहे. पण खरंच त्यानं खड्ड्यात बॉडी पुरली असेल का? तो बॉडी पुरायचा प्रयत्न करत असेल, तेवढ्यात तुम्ही दोघे तिथं पोहोचला असाल. तुम्हा दोघांना बघून तो बॉडी घेऊन गायब झाला असेल. तसंच काहीतरी झालं असेल. मला सांगा, मी तिथं येऊस तोपर्यंत तुम्ही तिथं कोणाला बघितलं का? कोणाची हालचाल? नाही म्हणजे आम्ही बघितलं इकडं तिकडं. मला वाटतं तेवढ्याच वेळात तो पळून गेला असेल, कारण आम्हाला तर काही दिसलं नाही. आमची गाडी पण नेमकी तिथंच बंद पडली. त्यानं तेवढ्या डाव साधला असेल. खरंय, आता आपल्याला लूज पडून चालणार नाही. गावात चेक नाकेत तैनात आहेत. प्रत्येक गाडी नीट चौकशी करूनच सोडायची, कळलं का? हो. बघतोच तो जो कोणी खुनी आहे ना, तो गाव सोडून कसा पळून जातोय ते. हो. हो, थांबा 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 थांबा. बाहेर या, बाहेर या. काय झालं साहेब? काय गाडी सामान? अहो काय नाही, साहित्य जरा साहेब. कसला माले? केमिकलचे डबे वगैरे, बाकी काय नाही. हो बघू दाखव. अहो जाऊ देत ना साहेब, उशीर होईल. अहो मला पुढे जायचंय ओलाम. अरे तुला दाखव म्हणलेलं कळतं का? काय चाललंय? एक तर घराच्या बाहेर जाऊन बस, नाही तर गपगुमान घरात काम करत बस. अय्यर झारा घालणं चाललंय. अहो अहो असं काय करताय? मला काय 10 पोरं नाही ती. एकुलता एक लेव आहे माझा. तो बी एवढ्या वर्षांनी पळून गेलेला परत आलाय. गावात एवढं समज घडतंय, त्यामुळे मला भ्या वाटणारच नव. हा, भ्या वाटतंय ना बाकीच्या गावातल्या बायकांना. त्यांच्या लेकराला लेकीनला मारणार तर नाही ना, ह्याचं भ्या वाटतंय. आत्या बाई, तिन्ही सण चांगलं बोलत जावा की. अहो आपला गोपाळ अजून परत नाही आलाय, आणि लाली त्याला शोधायला गेली, ती बी परत आली नाही अजून. तिकडे काही बरं वाईट तर झालं नसेल नव? काय माहिती बाई काय झालं असेल. आता त्या जामकरचा काही भरोसा आहे वय? घेऊन गेला असेल परत गोपाळ, तर काय करायचं? बोलत आहे असं काय बघती डोळे वाटारू वाटारू माझ्याकडे? हा, हे बघ, राग राग काही करू नको. मला जी वाटलं ती मी बोलले. हे तुला काय चांगलं बोलता येत नाही का? थोबाड उघडली की वाकायचंच का? शांत बस जरा. आधी ती काळजीमध्ये असते, तिला उगाच घाबरू नको. लाले, अगं कुठे आहे गोपाळ? दुकानातच आहे नव्हती. हिच्याकडे बघून तर वाटत नाही गोपाळ दुकानात होता म्हणून. आले जामकर परत घेऊन गेलं का काय? झालं पोलीस स्टेशनात? हो, न्यायच्याच बेतात होता तुमचा लेख. ए लाले, बोल, काय म्हणत होती तू? आप्पा, जामकर साहेब ह्यांच्या मागे हात धुवून लागलेच होते, पण आता सुधाकर भाऊजी पण हात धुवून मागे लागलेत. अहो, आज सुधाकर भाऊजी यांच्या दुकानात झडती घ्यायला आले होते. काय? हा मग, विनाकारण त्रास द्यायचं चाललंय आप्पा. आता घरातलीच माणसं असं वागायला लागली तर काय करायचं तुम्हीच सांगा. चांगलंच करते त्यो. त्याला अक्कल आहे, पण घरातल्या बाकीच्यांची आहे ना अक्कल घाण ठेवली. राजा उदार झाला ना हाती भोपळा दिला. हे येतंय का कुणाच्या ध्यानात? कोण काय करतंय ते ध्यानात आलंय माझ्या. येऊ दे त्या सुद्याला घरी, मग बघतो. हो, तुम्हाला आधीच सांगून ठेवते बरं का, माझ्या सुधाकरचं नाव घ्यायचं काम नाहीये. असं काय करता? त्याला बी वरून ऑर्डर आली असेल, बळानं करतोय होय त्यो. आणि तसं बी कुठं तरी धूर निघत असल्याशिवाय जडती घेईल का त्यो? हा, नाही नाही, त्याला येऊ दे ना घरी, मग धूर आणि जाळ एकच संगटच काढतो बाहेर. हाय का आता? त्यो त्याची ड्युटी करतोय फक्त. सख्या भावाला छळायला ड्युटी करतोय. कशाला गेला पोलिसात? आयुष्यभर पोसीन मी त्याला. तसं बी घरामध्ये एक कवडी देत नाही, काय उपयोग आहे त्याचा? आणि ड्युटी करताना काय माझं लोक आणि त्याचं दुकानच दिसते भाई ग. हा, काय दिसतो? ह्याचा विचार केलाय का? चोराच्या हातात घर द्यायचं आणि दरोडा पडला म्हणून बोंबलत सुटायचं.
त्या मुडद्याच्या माग का लागल्या म्हणून त्याच्यात नक्की काहीतरी खोट असणार आहे म्हणून हात धुवून मागे लागल्यात उगच नाही. वय की आता सगळ्याचं भलं चित्तोय ही खोट आहे त्याच्यामध्ये. कोणाचं वाईट चित्तत नाही ना ही खोट आहे त्याच्यामध्ये. गरीब गाय आहे तो. कुणी बी काय बोललं ना ते समजा सहन करतो ती खोट आहे त्याच्यामध्ये. तर आलाय मोठा लय सण करणारा आग लाव्यान बोंब माऱ्या मुडद पाडतोय आणि गावात भोळा म्हणून नाटक करतोय मिळवायचं. आजी माझ्या नवऱ्याला बोलायचं काम नाही, सांगून ठेवते. ए बोलणार मी काय करणार आहेस ग तू? हा नवऱ्या परस बायको मोठीन काठी घेऊन लागली पाठी अशी गत आहे. मी नाही कुणाला भेट. खरंय आत्या तुमचं एकदम खरंय. इथं म्हणजे कसं आहे माहिती ना काही एकालाच अंधारायचं गोंजारायचं आणि दुसऱ्याला द्यायचं वाऱ्यावर सोडून अशी गत आहे या घरातल्या लोकांची. रंजे तू तर काही बोलूच नकोस ग. आणि आत्या तुम्हाला काय गरज आहे माझ्या लेकाला वाईट साईड बोलायची? मग काय आरती करू का त्याची? कमरेचं सोडून डोक्याला बांधले अशी गत आहे मुडद्याची. त्याची किरडी ठासाळली लवकर त्याच्या किरडीचा मोडला बांबू त्याची लाकडं गेली मसनात. आप्पा बघा परत शिव्या चालू केल्या आजींनी. अगं पण मग तूच विषय काढायचा नव्हता ना. हे सगळं तुमच्या लाडक्या लेकामुळं सुधाकर भाऊजींमुळे झालंय. त्यांना काय गरज आहे यांच्या मागं लागायची? नुसतं मागे नको लागू त्याला चांगला फासाव लटकव. आजी हो आत्या माझ्या सुधाकरला नाही असं काही करायची गरज नाहीये. मुळात आहे ना आम्हाला तुमच्या भानगडीतच पडायचं नाहीये. माझ्या सुधाकरला त्याचा वाटा मिळाला ना की बस ती एवढंच मला पाहिजे. पण नाही ह्यांना तर सगळं गोपाच्याच घशात घालायचंय. ए यो हिम्मतराव जिताय तोपर्यंत या घरात वाटणी होणार नाही. हे घर फुटणार नाही. हे समजा सुद्यामुळे होते. येऊ दे ना त्याच्याकडे बघतोच आज मी. ऐका आता